सनई चौघडे या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच कमाल असा दाखवलेला आहे. सुरुवातीलाच आपण बघतो की मयू आणि अनु या दोघीही भांडण करत असतात. तेवढ्यात तिथे शर्वरी येते आणि म्हणते की काय सतत त्या गेमवरनं तुम्ही भांडत असतात. तेवढ्यात त्यांचे बाबा येतात आणि त्यांच्या हातातनं लगेच शर्वरी पिशव्या घेते आणि आता पिशव्या तिथे ठेवल्यानंतर पमा म्हणते, हे बघ चिठ्ठी घे आणि बघ बरोबर आणलं की नाही ते बघ. आणि तिकडे मात्र त्यांचे वडील त्या दोघींना मयू आणि अणूला समजावून सांगत असतात आणि इकडे लिस्टमधलं सामान बरोबर आहेत की नाही हे सर्वरी चेक करत असते. आणि आता एवढं सगळं चेक करत असताना शरूचे बाबा म्हणतात, बघितलं का शरू, सगळं सामान आणतो बोललो तरी तपासते. अगं विश्वासच नाहीत ग माझ्यावर आणि हे मस्करी करत असतात. आणि इकडे आता पमा म्हणजे त्यांची आई चिडते आणि म्हणतात की तुम्ही तर काही बोलूच नका तर, एक दोन वस्तू नेहमीच राहतात तुमच्याकडनं. आणि तेवढ्यात अनु म्हणते की पप्पा बघा कोण बोलतायत विसरण्याबद्दल. प्रेक्षकांनो आपल्याला माहिती तर आहेच की विसरण्यात पमा डार्लिंग एक नंबर आहे, त्यामुळे अनु असं बोललेली असते. आणि मग पमा म्हणते की जास्त बोलू नकोस तू. आणि हो त्या डबेवाल्यांना निरोप दिलात ना की उद्या सगळे उपवासाचे पदार्थ असतील. त्या म्हणतात की 2-2 स्वयंपाक नाही करणार आहेत मी उद्या. आणि आता अनु म्हणते की हो हो आई, पप्पा बोललेत की मी देतो निरोप म्हणून. आणि आता परत सुभाष म्हणतात की अरे पमा सगळ्यांना सगळं सांगितलेलं आहे, सगळ्यांना निरोप दिलेला आहे. आणि आता मग सगळे पमाला रिलॅक्स करण्यासाठी म्हणतात की तुम्ही नका टेन्शन घेऊ. अनु तर बोलते की पमा डार्लिंग तू तर अपना भाई आहे रे. आणि आता इथे पमाच्या लक्षात येतं आणि पमा म्हणते की शरू आपल्या खापरना ग्रुपवर सगळ्यांना उद्या आषाढीचा कार्यक्रम आहे तर आपल्या घरी सर्वांना बोलव आणि यायला सांग. आणि इकडे शरू टायपिंग करतच असते आणि करता करता ती पूर्ण लिहिणारच. तेवढ्यात भानू आजीचा मेसेज आलेला असतो आणि शरू म्हणते की अय्या माझा मेसेज पोहोचेपर्यंत भानू आजीने थम्सअप पाठवलं. तर शरू सांगते की उमा मावशी पण ओके बोलली. आणि आता ही शर्वरी सुद्धा आसावरीला चिडवत असते आणि म्हणते की ताई गौतमने सुद्धा स्माइली पाठवला आहेत, म्हणजे तो उद्या नक्की येणार. आणि असं बोलल्यानंतर मात्र आसावरी लाजते आणि लाजून छान अशी स्माइल देते. आणि शर्वरी आनंदाने सांगते की मम्मी सगळे येणार आहेत. त्यामुळे पमा विचारते आणि तेजस्विनी ताई. शरू म्हणते की अगं मम्मी त्यांनी बघितलायत पण मेसेजचा रिप्लाय नाही दिलाय. पण यावर सुभाष काका म्हणतात की हे बघा कुणाला आग्रह नाही करायचा, ते कामाची माणसं आहेत. आता यावर सुभाष काका थोडासा गरीब चेहरा करून म्हणतात की आता मला जेवायला मिळणार आहेत की नाही, का उद्याची सगळी लिस्ट आजच आमच्याकडून करून घेणार आहेत. आता पमा काकी उद्याचं काय काय मेनू आहे ते सांगतात. ते म्हणतात साबुदाण्याची खिचडी, वरईचा भात, शेंगदाण्याची आमटी आणि उद्यासाठी साबुदाणा भिजवला आहेत की नाही ते बघ, शेंगदाण्याचा कूट किती आहे ते बघ. आणि आता त्यांचं म्हणणं तर बरोबर आहेत की उद्यासाठी काही कमी नको पडायला. असं सगळं त्यांचं बोलणं चालू असतं. आणि त्यानंतर ते म्हणतात की चला चला पटपट तोंडात पाय धुवून घ्या आणि सगळेच जण जेवायला बसा. आणि आता दुसऱ्या दिवशीची म्हणजे आषाढी एकादशीची सकाळ दाखवलेली आहेत. आणि प्रेक्षकांनो इथला आपला पहिला सीन दाखवलेला आहे तो खानोलकर यांच्या घरातला. तर आजी तर एकदम तयार होऊन बसलेल्याच असतात. तिकडनं जय येतो आणि गौतमला गुड मॉर्निंग करतो आणि एक मिठी मारतो. तर गौतम तिथे आला आणि म्हणतो की आज वेदर मस्त आहेत ना, म्हणजे आज दिवसच चांगला आहे. यावर जय म्हणतो की येस ऑफकोर्स. यावर जय म्हणतो की आजी बघ तयार सुद्धा झाली आहेत. आता गौतम आजीला म्हणतो की आजी तू सगळ्यात आधी रेडी झालीस हो. यावर आता आजी गौतमला म्हणतात की गौतम मी तुझ्याच आधी सगळ्यात रेडी होते रे. आणि आजी त्याला आता टोमणा देखील देते आणि म्हणते की तू उठायच्या आधी ना अख्खं जग उठेल असतं. आणि यावर मात्र गौतमला सुद्धा हसायला येतं. पण आजी म्हणतात की एक खरं सांगू का, त्या म्हणतात की मी आज असं खूप लवकर रेडी झालेत कारण मी आज खूप खूप एक्सायटेड आहेत. आणि तेवढ्यात आता तेजस्विनी ताई येतात आणि म्हणतात की आई अगं कसली सकाळी सकाळी एवढी एक्साइटमेंट. आणि आता भानू आजी म्हणतात की जसं जुनं घर सुटलं तसं जुनी माणसं, जुन्या चालीरीती सगळं किती मागे पडलत ना ग. आणि आता भानू आजींना खरंच थोडंसं गहीवरून आल्यासारखं वाटतं. पण त्या कधी बोलून दाखवती नाही, पण आज त्यांच्या बोलण्यातनं तो जुन्या आठवणींचा ओलावा प्रेक्षकांनो आपल्याला आज ह्या
ह्या बोलण्यातनं जाणवत आहे. त्या म्हणतात की एवढ्या मोठ्या मोठ्या इमारतीत ना, ह्या इमारत आल्यापासून ना माणसं तर काय देव पण दुरावल्यासारखा वाटतंय ग. भानू आजी म्हणतात की मला खूप इच्छा आहेत की मी वारीत जावं. 2-3 वर्ष गेलेत पण त्याला खूप दिवस झालेत, वर्ष झालेत. भानू आजी खूप आनंदात असतात. त्या म्हणतात की आज बघ ना किती छान योग आला आहे ते. आजींना खूप आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असतो. त्या म्हणतात की आपण परबांकडे जाणार, विठ्ठल रखुमाईचं दर्शन घेणार आणि त्यांची सेवा करणार, असं मस्त प्रसन्न. पण इकडे तेजस्वी ताईंना या सगळ्या गोष्टींमध्ये काहीच इंटरेस्ट नाही आहेत असं दाखवलेलं असतं. आता भानू आजी म्हणतात की मला असं वाटतं ना की विठू माऊलींनी स्वतःच मला बोलावून घेतलं आहे की माझ्या हातून त्यांची सेवा व्हावी म्हणून. जय आणि गौतम मात्र आजीचं बोलणं एकदम मनापासून ऐकत असतात. त्यांच्या भावना ते त्यांना अगदी मनापासून कळत असतात. आजी म्हणतात की गौतम, खरं तर तुझेच आभार मानायला पाहिजेत रे मी. गौतम यावर म्हणतो की माझे कसले आभार. त्या म्हणतात की गौतम, तुझ्यामुळेच तर आशू आमच्या आयुष्यात आली ना रे. आजी म्हणतात की नाहीतर मला कुठे विठ्ठलाच्या पायाशी जायला मिळणार होतं. आता गौतम एकदम छान आणि स्पष्ट आवाजात सांगत असतो की हो ना ग आजी, परबांकडे प्रत्येक गोष्ट छान अशी साजरी केली जाते. यावर आजी म्हणतात की अशा घरातली माणसं ना खरंच खूप संवेदनशील असतात. तर आजी म्हणतात की जेव्हा अशी चांगली मुलगी आपल्या घरात येते ना, आणि आजी म्हणतात की ती फक्त सून म्हणून ह्या घरात येणार नाही, तर आपल्या या घराचं नशीब बदलणार, भविष्य घडवणार, वातावरण बदलून टाकणार. पण याचा मात्र तेजस्विनी काहीच असा रिप्लाय देत नाही. पण आजी हसून म्हणतात की गौतम, तिने यायच्या आधीच तुला बदलवून टाकलेलं आहे. आणि आजी म्हणतात की नाहीतर तू काय ते कॉन्सर्ट, ब्रेड जाम काय ते. आणि जय म्हणतो की जॅमिंग आजी जॅमिंग. आणि पुढे आता यांचं बोलणं चालूच असतं. तेवढ्यात आता जयला फोन येतो. आणि म्हणजे फोन येतो पण यांचं बोलणं असतं की आता जय तू तरी आता लग्नासाठी एखादी छान अशी मुलगी बघ. आणि तेवढ्यात त्याला फोन येतो आणि फोनवर पत्रकार असतात. तो पत्रकारांना इतका बडबड करतो आणि नंतर म्हणतो की म्हणूनच मी या बायकांपासून दूर राहतो, मला हा आवडतच नाही बायका. आणि पुढे आपण बघतो की आता हे सगळे परबांच्या घरी आषाढी एकादशी निमित्त गेलेले असतात. आणि आता तिथे वारकरी मंडळी देखील येतात आणि भजन वगैरे सगळं आनंदाने चालू असतं. विठ्ठल रखुमाईची मस्त पूजा केलेली जाते, त्यांची आरती केली जाते. पुढे मात्र आता सगळे भजनांमध्ये दंग झालेले असतात. आणि प्रेक्षकांनो ह्या भजनांसाठी शर्वरीच्या ऑफिसमधले सुद्धा तिचे कलिग्स आलेले असतात आणि सगळे आनंदाने या भजनाचा आनंद घेत असतात. पुढे प्रेक्षकांनो खिचडी करण्याची वेळ येते. पण आता काय करणार, खिचडी करण्यासाठी आता पमा काकू उठतात. त्याच्या मागोमाग आपली साक्षी देखील उठते आणि ह्या दोन्ही मुली जातात मदतीसाठी. पण प्रेक्षकांनो हे गौतमच्या लक्षात येतं आणि तो हे जयच्या लक्षात येतो आणि जय लगेच मध्ये जातो आणि तो त्यांना म्हणतो की एक काम करा, तुम्ही सगळे बाहेर जा, मी करून घेतो. यावर पमा काकू थोड्याशा शॉक होतात की जय खिचडी करणार. तर साक्षी म्हणते की मावशी त्याला येते बनवतात. तरी त्या म्हणतात की अरे पण एवढ्या जणांचे आहेत. जय म्हणतो की अहो मी करेल मॅनेज. साक्षी म्हणते की मावशी तो ऐकणार नाही, त्याचं म्हणणं आहे तर तो स्वतःच करेल. पण प्रेक्षकांना आता पुढे काय होणार की जय छान अशी खिचडी सगळ्यांसाठी बनवणार का. पुढचा भाग तर प्रेक्षकांना आपल्याला कमाल असा दाखवलेला आहे की इकडे ही शर्वरी आजीला म्हणते की आजी मला स्वयंपाक, पण इकडे मात्र आपला जय स्वयंपाक करत असतो आणि शर्वरी म्हणत असते की मला असा स्वयंपाक करणाराच नवरा पाहिजे आहे. काय आता देवाने यांच्या बाबतीत काय लिहून ठेवलेलं आहे प्रेक्षकांनो, हे आपल्याला आता नंतरच्या भागांमध्ये बघायला मिळणार आहेत. प्रेक्षकांनो आता काय वाटतं तुम्हाला, जय आणि शर्वरीचं नातं कसं पुढे जाणार की त्या व्हिडिओवरनं यांचं परत जे पार्टीमध्ये गेलेले होते त्या गोष्टींमुळे यांचं नातं पुढे जाणार की कशामुळे यांचं नातं पुढे जाणार